हलका फुलका प्रश्न की अभिनयाशिवाय किरण मानेंचा छंद काय? खूप छंद आहेत. मी गझल गाणी ऐकतो. गझल मला प्रचंड आवडतं. मला संगीतातलं सगळंच आवडतं. हम्म, म्हणजे गझल पण आवडतात तेवढ्याच, लावण्या पण तेवढ्याच आवडतात. म्हणजे एवढा कॉन्ट्रास्ट आहे माझा. आणि मला कुठलाही हे नाही की अलीकडची गाणी आवडत नाहीत, जुनीच आवडतात. सगळ्या प्रकारची गाणी आवडतात मला. जुनी पण आवडतात हम्म, आणि अगदी आत्ताची लेटेस्ट पण सगळी गाणी मला आवडतात. त्यातली मग निवडक गाणी मला ती गाणी ऐकणं, गझलचा प्रचंड वेड आहे मला, शेरो शायरीचं. ते हम्म, वाचत असतो, ऐकत असतो. ते आहे. नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाणं. इथं सुद्धा कालच मी कासला जाऊन आलो, योतेश्वरला, की नवीन नवीन नसलं ते एक निसर्गाच्या सानिध्यात जाणं, हम्म. एक तिथला एकांत अनुभवणं, हे सगळं मला अजून सुरू असतं माझं. काल मी कासवरून रात्री 12-1 आलो, तुला मेसेज केला की आपण राईट, आज सव्वा इंटरव्ह्यू बार. करूया. तर ते असं सगळीकडे मी खूप नवीन नवीन ठिकाणी पण फिरत असतो. काही हम्म, जुनी आवडती ठिकाणी तिकडे पुन्हा पुन्हा जात असतो. हम्म, वाचन, लेखन मनाला जे भावेल त्या पद्धती, वाचन पण मी सगळ्या पद्धतीचं करतो. हम्म, मला सिनेमा बघणं प्रचंड आवडतं. सिनेमेही मी सगळ्या पद्धतीचे बघतो. म्हणजे वर्ल्ड सिनेमे पण बघतो, फेस्टिवल्स फिल्म पण बघतो. आणि मला साधे अगदी म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर बिनकामाचा नवरा, हा आपला अशोक सर, हा सुद्धा पिक्चर आवडतो. दादा कोंडकेचे पिक्चर पण आवडतात मला. हम्म, आणि मला अकिरा कुरोसावाचे पिक्चर पण आवडतात. हम्म, मला कुठलंही बंधन नाही. मी सगळ्या पद्धतीचे सिनेमे बघतो. सगळ्या पद्धतीच्या सिनेमांवर मी सिनेमे बघणं हे प्रचंड वेड आहे माझं. त्या सिनेमांवर मग काही माझ्या नोट्स काढतो. माझा म्हणून काही विचार करतो फिल्म मेकिंगवर. मला कधीतरी माझा म्हणून एक सिनेमा करायचा आहे, काढायचा आहे स्वतःचा. हम्म, तर त्यावेळी या गोष्टींचा उपयोग होईल असं वाटतं. तसं जर बघितलं तर मी रसरशीत आयुष्य जगतो. माझ्या हम्म, मित्रांबरोबर गप्पा मारतो. माझे जुने काही मित्र आहेत, अगदी शाळा कॉलेज पासूनचे. हम्म, कधी कधी मी त्यांच्याकडे जातो, मग दिवसभर रात्रभर फक्त गप्पांची मैफिल असते. हम्म, कालच माझा एक मित्र आहे, राजू सूर्यवंशी. हम्म, तो नगरला आहे, तो डॉक्टर आहे. हम्म, त्याचं क्लिनिक मधून त्याला पण हल्ली वेळ मिळत नाही, मला पण तर त्याचा काल मला फोन होता की नाही, मला सातारला यायचंय आणि हम्म. आपण राजवाड्यातील नाका गप्पा मारत मारत चालत चालत यायचो. तसं आपल्याला एकदा चालत चालत फिरायचंय साताऱ्यातून सगळीकडे. तर म्हणलं हो, जाऊ, येऊ एकदा. तो म्हणला तुला तर तुझे फॅन बिन भेटतील. आणि म्हणलं काय व्हायचं ते होते, आपण साताऱ्यात चालत चालत फिरायचं, ये एकदा तू, आपण ते सगळं रिकॉल करूया, त्या मेमरीज पुन्हा एकदा जगूया, असं त्याचं म्हणणं होतं. हम्म. किंवा माझा अगदी कॉलेजच्या जमान्यातला झाकीर शेख नावाचा मित्र आहे, तो आणि मी अगदी 2 दिवसांपूर्वी रात्रभर गप्पा मारल्या. पहाटे मी घरी आलो, हम्म. गप्पा मारल्या, गाणी ऐकली, काय काय जुन्या आठवणी. असं मी सतत माझं हे सुरू असतं. तो एक माझा, मित्रांमध्ये मी खूप रमतो, मित्रांमध्ये गप्पा मारणे हे मला खूप आवडतं. हम्म. आणि वाचन, सगळ्या प्रकारचं वाचन. तर हम्म. असं रसरशीत अगदी खेडेगावात सुद्धा मला जायला आवडतं. खेडेगावातल्या जत्रेतलं मटण खातोय हल्ली मी. वेगवेगळ्या यात्रा आहेत आता. यात्रांचा आता सीझन उद्या सुरू परवा होता. वाड्याची यात्रा आहे, तिथं मी मटण खायला जाणार आहे. हम्म. तर असं ती जत्रेत पण असतं. आणि परवा म्हणजे मागच्या आठवड्यात मी ताजमध्ये जेवण करून आलोय. तर असं सगळं असतं. म्हणजे सगळ्या पद्धतीचं आयुष्य मी जगतो. हम्म. 8-10 दिवसांपूर्वी आमचे निर्माते ताजमध्ये होते. मग तिथं आम्ही जाऊन आलो आणि आता जत्रेतलं मटण खायला चाललोय. एवढं व्हरायटी ऑफ लाईफ मला जगायला मिळतं, अनुभवायला मिळतं, हे माझं भाग्य आहे. आणि ते मी पुरेपूर जगतो, रसरशीत जगतो आयुष्य माझं, काही बंधन न ठेवता. असं हम्म. मस्त जगतो मी. एवढं मात्र आहे. आणि आनंद या आनंदात सगळ्यात. जगतो. जो आहे तो क्षण, प्रत्येक क्षण त्यावेळी जगतो मी. तुमच्या याच्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट म्हणूयात, योगदान म्हणूयात, का तुमच्या कुटुंबात कोण आहे, थोडस आम्हाला तुमच्या फॅमिली विषयी. माझे आई वडील पहिला सपोर्ट सिस्टीम माझी होती. वडील गेले मागच्याच वर्षी, हम्म. मागच्या 30 मार्चला वडील गेले माझे. हम्म. आणि आई आहे आता, बायको आहे आणि हम्म. मुलगा मुलगी आहे. हम्म. मुलीनं हेच क्षेत्र निवडलंय माझंच. हम्म. आणि ती आता ललित कला केंद्रातून तिनं ड्रॅमॅटिक्सचं व्यवस्थित शिक्षण घेतलं. हम्म. तिथली गोल्ड मेडलिस्ट आहे ती. हम्म. पासआउट आहे. नंतर ड्रामा स्कूल मुंबईमध्ये तिने कोर्स केला, हम्म. स्क्रीन ऍक्टिंगचा आणि स्टेज ऍक्टिंगचा दोन्ही. हम्म. आता तिची एक सिरियल, तिनं आता एक सिरियल केली झी मराठीवरची, वीण दोघातली तुटेना. हम्म. ती सिरियल केली. 2-3 छोटे मोठे रोल केले. आता एक तिचं नाटक सुरू आहे, रघुवीर यादव यांच्याबरोबर, मारे गए गुलफाम, हिंदी हम्म. नाटक सुरू आहे. हम्म. त्यात ती लिडिंग कॅरेक्टर करते. माई ने मेरी अख लग गई नावाचं एक पंजाबी नाटक आहे, त्यातही ती काम करते. हम्म. त्यातही ती लिडिंग रोल करते. आणि आता एक तिचं मराठी नाटक एक येत आहे, हम्म. त्याचे रिहर्सल्स पुण्यात सुरू आहेत. म्हणजे ती अशी पूर्णपणे बिझी झालेली आहे. हम्म. आणि मुलगा आता 10वीत आहे, तो शिक्षण घेतोय, रयतमध्येच आहे तिचे. ओके. माझी फॅमिली सगळी साताऱ्यातच आहे. हम्म. मी जे काही काम करतो ते साताऱ्यात राहून करतो.
मला सातारा कधीही सोडायचं नाही आयुष्यात. मला साताऱ्यावर प्रचंड प्रेम आहे. सातारची माती, सातारची हवा, सातारची माणसं म्हणजे माझं जगण्यासाठीचं बळ आहे सगळं. त्यामुळे मी साताऱ्यात काय वेळ मिळाला की मी साताऱ्यात असतो. आता परवा साताऱ्यात आलो. 2-3 दिवस, 3-4-5 दिवस सुट्टी आहे. एक 10-11 तारखेपर्यंत मी साताऱ्यात आहे. 12 पासून पुन्हा माझे दौरे सुरू. तर असं सगळं सुरू असतं. तर पण सातारा पुन्हा 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 हे इकडे घरटंय माझं. ही फॅमिली सगळी माझी आहे आणि साताऱ्यात पुन्हा पुन्हा येतो मी. इकडे यायचं, ऊर्जा घ्यायची आणि पुन्हा आपलं लढाईला निघायचं. जायचं. रघुवीर यादव म्हणजे मला वाटतं पंचायत सिरीज आली हा होती ते फुलेरा. हा ते मॅसी साहेब नावाचे ते मोठे मोठे खूप ऍक्टर जुन्या आणि अनुभवी दिग्गज. दिग्गज नट आहेत. त्यांच्यावरती आता मारेगाई गुलफाम नावाचं नाटक करते. वा वा. छान. माणसं म्हटली की तणाव हा बऱ्यापैकी माणसाच्या आयुष्याचा भाग असतो. सो तुम्हाला तो येतो का, किंवा तो आला तर तुम्ही तो कसा तणाव हा हाताळता? आयुष्याचा भागच असतो. फक्त ते तणाव तुम्ही कसा मॅनेज करताय याच्यावर खूप असतं. तर तो तो मी शिकलोय आता मॅनेज करायला. एकेकाळी नव्हतं मला, तर एकेकाळी तो पेशन्स माझ्याकडे नव्हता पूर्वी. हम्म. आणि मी खूप अगदी 15, 16, 17 16 वर्ष झाली. 16 वर्षांपूर्वी मी दारूच्या व्यसनातूनही बाहेर पडलोय. हम्म. आणि आता 16-17 वर्ष झाली त्याला. पण ती पण एक फेज अनुभवली मी तणावाच्या काळात. ड्रिंक्स घेणं आणि त्या ड्रिंक्सचा कसा परिणाम मला होतो. ह्याच्यात हा प्रश्न विचारायचा आमच्या तरुण मित्रांसाठी, की दारूचं व्यसन लागतं कुठं, कसं, किंवा त्याची सुरुवात कशी होते? हा, ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर पहिल्यांदा रिबेल म्हणून आपण सुरू करतो. हम्म. पिऊ नको म्हणून सांगितलं असतं ना, ते तरुण वयात आपल्याला ते करायची. हम्म. आणि हिरो आपण बरेच बघितले असतात ना, दारू पिऊन हिरोगिरी करणारे. हो, हो. तर ते आपल्याला छान वाटतं सुरुवातीला आणि ती जरा मेंदू रिलॅक्स होतो. हम्म. आणि मित्रांच्या बरोबर पार्ट्या करणं म्हणजे आपल्याला वाटतं मग त्यातनं नवीन नवीन मित्र मिळत जातात. हम्म. आणि दारू न पिणारा म्हणजे मागासलेला. काय अर्थ नाही आयुष्यात. हो. अरे तू काय बघ काय 100%. कंबक्तून पीही नाही असं म्हणायचं. त्यातून आपण प्यायला लागतो. मग काही जणांना त्यातलं व्यसन लागायला लागतं हळूहळू. आणि त्याची सवय आणि ते व्यसन म्हणजे तो आजारात रूपांतर होतो. तसं मी मगाशी म्हटलं की एकेकाळी मी पण पित होतो की ते ताण मॅनेज होत नव्हता मला. हम्म. आणि मग ते पिणं वाढत गेलं, ते कंट्रोलच्या बाहेर जायला लागलं. आणि मग एका क्षणी मला वाटलं की नाही, हे चुकीचं आहे हम्म. आणि हे बंद केलं पाहिजे. आणि मग त्या क्षणी मी त्याच्यावर मोठी पोस्ट फेसबुकवर लिहिली, ती बऱ्याचदा व्हायरल होत असते. तर त्यापासून बऱ्याच जणांनी प्रेरणा घेतली की दारू कशी सुटते. मग या क्षणी मी सोडली. त्याला आता 16-1 वर्ष झाली असतील, जवळजवळ 15-16 वर्ष झाली त्याला. हम्म. मला पण आठवत नाही किती वर्ष झाली ती. पण त्यानंतर एक थेंबही नाही आणि मरेपर्यंत एक थेंबही जाणार नाही. आणि कुठलंच व्यसन नाही मला. दारू, सिगरेट पण मी ओढत होतो. हम्म. ती पण खूप वर्षांपूर्वी. ती पण बंद झालेली अशीच 16-17 वर्षांपूर्वी. आणि कसलंच व्यसन नाही. म्हणजे आता तुम्ही बघितलं मला, मी कॉफी नाही तर कॉफी नको म्हटलं. चहा कॉफी घेतलंच पाहिजे असं कुठलंच व्यसन नाही. हम्म. की आता हे खाल्लंच पाहिजे किंवा तंबाखू खाल्लीच पाहिजे, सिगरेट ओढलीच पाहिजे, चहा पिलाच पाहिजे, नाहीतर मला जमत नाही, असं नाही. माणसांचं व्यसन आहे मला, मित्रांचं व्यसन आहे, वाचनाचं आहे, इतर गोष्टींचं खूप व्यसन आहे मला. तेच पुरी करायला आयुष्य पुरं पडत नाही. सिनेमा बघण्याचं व्यसन आहे, हम्म. रसरशीत आयुष्य जगण्याचं व्यसन आहे. तर ते खूप आहे, पण बाकी कुठलंच व्यसन नाही. हम्म. आणि ते मला करायचं पण नाही अजिबात कधी. माझ्यावर कुणाचा तरी कंट्रोल असावा हम्म. हेच मला मान्य नाही. व्यसन तुमच्यावर कंट्रोल करायला लागतं नंतर. राईट. की तुमचे हात थरथरायला लागतात. तुम्हाला तर वाटतं की आता मला पिलीच पाहिजे, आता मला सिगरेट ओढलीच पाहिजे. असं माझं कुठलंही नाही. मला कधी सिगरेटसाठीचा ब्रेक घ्यावासा वाटत नाही, चहासाठीचा ब्रेक घ्यावासा वाटत नाही. हम्म. अव्याहत मी काम करू शकतो.